विनंती तुम्हाला खाली बसा, खाली बसा. थोड्याच वेळात मराठ्यांचं कार्यक्रम आरक्षण देण्यासाठी येत्या 29 ऑगस्टला मुंबईला जायचं आहे. त्या संदर्भात थोडं मागे छत्रपती शिवाजी महाराज की जय. दादा तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ है. दादा तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ है. थोडं मागे या ना. नेतृत्व आदरणीय मनोज जरंगे छत्रपती शिवाजी महाराज थोडं मागे ना, मागे या थोडं. थोडा मागे घ्या झेंडा. उभं राहायचं नाही, सर्वांनी बसून घ्यायचंय. मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की जे कोणी पेंडॉलवर उभा असतील त्यांनी बाहेर. मी आपल्याला सर्वांना विनंती करीत आहे की आपण सर्वांनी महिलांना जागा द्या. महिला उभ्या मोबाईल थोडं आपण पाठीमागे महिलांच्यासाठी जागा द्या. सर्वांना विनंती आहे, समोरच्या स्टेजच्या समोरची गर्दी आहे. स्वयंसेवक ही स्टेजच्या समोरची गर्दी पूर्ण बाजूला करा. कृपया सहकार्य करा. महिला मंडळांना समोर येऊ द्या. कृपया महिला मंडळाला समोर येऊ द्या. खाली बसून घ्या. पुरुष मंडळाने मागासारखा. सर्वांना विनंती आहे, स्टेज जवळ गर्दी करू नका. पोलीस प्रशासनाला मदत करा. स्वयंसेवक आपले स्वयंसेवक हे पूर्ण गर्दी बाजूला करायची चालली. अवघ्या काही क्षणात संघर्ष योद्धा मनोज दादा जरंगे हे आपल्याला संबोधित करणार आहे. तरी सर्वांनी मंदिरासमोर पण स्क्रीन लावलेली आहे. पोलीस प्रशासनाला मदत करा. आपले स्वयंसेवक स्टेज समोरची गर्दी आहे. एक मराठा संबोधित करावं. आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा लड़ेंगे जीतेंगे, लड़ेंगे जीतेंगे. छत्रपती संभाजीनगरमधील जमलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांना आणि झांटा गावातील चावडी बैठकीच्या निमित्तानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. बोलून दाखवलं ते केलं. ते म्हणत होते फक्त एक जण सगळ्या. म्हणलं मग आपण संभाजीनगरची काम करणाऱ्या बांधवांचे सगळ्याचे जिल्ह्याचे पण तिथंच बोलू आणि सगळे बांधव आज समाजाच्या न्यायासाठी एकत्र आहे. झुंज द्यावं लागणार आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्याला लढावं लागणार आहे. इथं तू मी जर करत बसलो हा चालण्याला विजय जाईल. ही माझी सगळ्यांना पाय घातलं मिळेल. तुमचं माझं काय असं नसलं एवढ्या मोठा प्रभाव होत. मी ते पण नाकारू शकत नाही. चिडचिड पण होती हे पण खरं आहे. माझ्याकडून सुद्धा कधी विसरला असाल तुम्हाला कधी फोन लावायचा कधी बोलायचा. तुम्ही समाजातले भाई वाटा विसरत चाला. त्याची तो समाज नक्की प्रगतीकडे गेलेला असतो. माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी नाही.
या समाजासाठी सगळ्यांनी मतभेद बाजूला ठेवा. आणि मला तरी असं वाटतं तुमची मान खाली होईल असं शक्यतो मी नाही पावलं उचललं 2 वर्ष. आम्ही तुझं कधी विकलं गेलो ना कधी फुटलं गेलो. समाजाचे लेकरं फक्त डोळ्यासमोर ठेवले. हा समाज सोडून आपण कुठलं पाऊल उचललं नाही. लोक म्हणते संधीचं सोनं केलं पाहिजे. मी संधीचं सोनं माझ्यासाठी नाही पण माझ्या समाजासाठी 100% केलं. आज कुणाच्या लेकीबाई कुणाच्या पोरं अंतरवालीत येतात. काय असतं बघा, समाजाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्याच्या नंतर सगळं दुःख मिसळून जातं. मला पण खूप त्रास आहे. तुम्हाला वाटतं इतकं सोपं जीवन माझं सुद्धा नाही हे समजून घ्या. शारीरिक वेदना, सामाजिक राजकीय वेदना, मान अपमानाच्या वेदना ह्या सगळ्या खांद्यावरती घेऊन चालतोय. मी पुन्हा तेच सांगतो, चुका तुमच्याकडून झाल्या असत्या आणि माझ्याकडून झाल्या असत्या ते नाकारण्याची गरज नाही. परंतु ज्या वेळेस समाज संकटात येतो किंवा आणायचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस सगळ्यात अगोदर आपलं कर्तव्य असतं समाजाच्या लेकराचं रक्षण करणं. जात प्रगती करण्याची, तिला उंचीवर न्यायचं, तिला वरती न्यायचं. जातीची पहिली प्रतिष्ठा आहे पुन्हा आणखीन वाढवायची. ही जर आपल्याला जबाबदारी पार पाडायची असली खूप अपमान गिळून घ्यावा लागतं, ते लक्षात ठेवा. अपमान आपण स्वतः गिळवल्याशिवाय, मान सन्मानाला लाथ मारल्यामुळं समाजाचे लेकर आणि समाज स्वाभिमानी बनतो. आपण जर मान सन्मानात गुंतून पडलो, भेदात मनभेदात नाराजीत रुसव्या फुग्यात जर गेलो, आपल्या शेजारच्याला ती सवय लागते. आपण जे पाऊल उचलतो त्या पावलाप्रमाणे आपल्या आसपासचे कार्यकर्ते, समाज, भावकी, गाव, परिवार, कुटुंब चालतात. मला कितीही काही वेदना झाल्या, किती त्रास झाला, मान अपमान झाला, मी शेजारच्याला म्हणतो जाऊ दे, करत असते, काय होत. मग असं बोलल्यामुळे समोरच्याच्या मनातली कटुता कमी होते. लोक आपल्याला आडाणी समजू द्या, आडमोठं समजू द्या, आपण आपल्या पोराबाळासाठी, जातीसाठी, लेकरा बाळासाठी काय करायचं ते आपण ठरवायचं. खरं सांगतो, इथं जवळपास इथं बसलेले 60% लोक माझ्या ओळखीचे, जवळपास सगळे जिल्हा फिरवण्याची ताकद तुम्ही. काळजी यासाठी घेतली की मी माझं भविष्य नाही बघितलं. समाजाने केलेलं कष्ट, समाजाने लोकांसाठी वेचलेलं आयुष्य, स्वतःच्या लेकरापेक्षा लोकांचे लेकर मोठे करण्यात मराठ्यांनी खूप आयुष्य दिले. पण ज्या दिवशी आपली बारी आली ना, त्या दिवशी ज्यांना आपला म्हणत होतो तो आपल्या पोरापोरींच्या लेकरा बाळांच्या भविष्याच्या नरड्यावर पाहायला लागला. आणि कधी न मिळणारं मराठ्यांना आरक्षण मिळालं. हे बळच भाषण करायपुरतं करत नाही. तुम्ही जर येडे असते ना तर म्हणले असते बस कर गप्पा, आता भाषण ऐकून कटाळा आला. सिद्ध करूनच दाखवलं. असून सुद्धा दिलं जात नव्हतं. कुणी पण गणित लावा, पुन्हा शिल्लक घेऊन बघा, फक्त खरं बोलायचं शिका. कोणाचं तरी ऐकून मला टार्गेट करायचंय, बोलायचं म्हणून नका बोलू. मग तुमचं खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं कधी सुद्धा होऊ शकत.
प्रामाणिकपणानं तुम्ही तुमच्याकडे तयार विचारा. समाजाला त्या दिवशी मायबाप मानलं त्या दिवशी प्रामाणिकपणे मी पोरासारखं काम केलं. 58 लाख नोंदी मी बोललो नाही. माननीय शिंदे साहेबांच्या समितीनं सरकारला तो आव्हान दिलं. एका नोंदीवर तुम्ही 5-6 झाला तरी 3 कोटी मराठा आपण आरक्षण घातलं. आणखी काय करायला पाहिजे? हे भाषणात बोलून जाईल. भाषण संपल्याच्या नंतर कार्यक्रम ही बैठक संपल्याच्या नंतर तुम्ही सगळ्यांनी खोट्यात ठरलेलं असतं. मुलींच्या मोफत शिक्षणाचा विषय असेल किती सांगावं तितके. हे स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचंय त्याच्यासाठी मी तुमच्याशी निष्ठेनं राहिलो. मी तुलना माझी दुसऱ्याशी कधी करत नाही, करणार पण नाही. आणि मी त्या मस्तीत माझा जगत गेली नुसता खोटं सांगत नाही. आपल्याला इथं असे लोक आहेत की त्यांनी 30-30 वर्षे 20-20 वर्षे 25-25 वर्षे 15-15 वर्ष संघर्ष समाजासाठी केले आहे. जर 2-2 कोटीची सभा घेणारा माणूस जर असता ना गावात आलाच नसता. ते तिकडे हवात जगलं असतं, हेलिकॉप्टरला असतं फडफड 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 करीत. तुमच्या रक्ताशी बेमानी नाही करत, तुमच्या पायाजवळ आज गरीबाच्या. कारण मला त्या मोठेपणा जगायचंच नकोय. मी 20 असले तरी जातो, 50 असले तरी जातो, 10 लाख असले तरी जातो. कारण ज्या गरीबाला माझ्याकडून अपेक्षा ती पुरी करायचा फक्त मी प्रयत्न करतो. आणि असं तसं करत नाही. अरे हे मनोज जरांगे तुमच्या पायावर जीव सुद्धा द्यायला तयार पण हटायला तयार नाही. मला जर सरकार उद्या सकाळी म्हणलं ना तुला आरक्षण देतो, तुझ्या समाजाला आरक्षण देतो, तुझ्या अंगाचं कातड काढून आम्हाला दे, 1 सेकंद सुद्धा लावणार नाही. सगळं कातड अंगाचं काढून सरकार. कारण बेगडीपणा करणारा मी नाही. हा हे गोष्ट खरी आहे. कारण मी कुठं दोषीच नाही. तरी कोणाचं तरी ऐकून उगाच बोलायचं जर म्हणलं तर मग आता मराठ्याचा म्हणल्यावर राग येणारच ना. राव आपण सगळे पाटलंच. तुम्हाला नाही का राग? फोन नाही केला, मला फोनच नाही केला होते, नाही बोलिलं, एखाद्यांचे शेवडा नाही घातला रुसलाच. काही काही तर असे रुसले माझ्याकडे बघतच नाही. आता बघून तरी कोणाकोणाकडे काही काही म्हणते हातच वर केला नाही मला. आता मग खोट्यामुळे जे आले हात वर गोळ. माझं एकच म्हणणं आहे, कोणाकडे बघाल, कोणाला जे शेवडा घालल नाही घालल, कोणाला फोन नसेल केला, काय नसेल झालं, रुसू नका गाड्यावर. एकच डोक्यात ठेवा, त्यांचं शिका. बोलल नाही बोलल काय करल, पण आपल्या लेकरा बाळासाठी इमानदारीने लढतोय ना. नाही बोलला आम्ही ताकदीनं मुंबईला जाणार. ज्या दिवशी आपण संयमाच्या यादीत येऊ, ज्या दिवशी आपण इमानदारीच्या यादीत येऊ, ज्या दिवशी समाजाच्या पोराबाळांचं रक्षण करायचं या दृष्टिकोनातून आपण अशी परिस्थिती झाली. आता आजपासून तुम्ही फोन लावित होते थोड्याफार जणांना, ते बंद करून टाकलं. बोललं की लगेच टाकून देते. ते काय टाकायसारखं तरी आहे बरं. मी जे बोललो ते मीडियात बोलतो, भाषणात बोलतो, मग बाकीच्याला वाटतं मला कसं काय नाही आला. 10-5 जण माझ्याजवळ बसले, ते लहान काल बोलावर मला नाही सोमवार राहत. मग मी म्हणतो घे इकडे, लगेच बोलू, लगेच दुसरं बोललंच. मला नाही बाबा बोललं, बंद करून टाकलं. तुम्ही मला बोलत होतो इकडून तिकडून. मी आता मी सगळंच बंद करून टाकलं. नको जाता फोन, कोणालाच नको बोलायचं, ताणच नको वाटायचं. समोरचा कधी काही मला सांगत असतो की थोडे रुसल्यासारखे झाले,
उलशी बोला म्हणलं करतो बाबा काय उलशी करून मी एकदा पट्टा दाबलो काना मोबाईल टुकत नाही खाली. भूमिका आपल्याला संयमाची ठेवावी लागणार आहे प्रत्येकासाठी. मी या संभाजीनगरच्या बैठकीला धांटा काट्याच्या त्या धांटागावच्या बैठकीला यासाठी आलो. पुन्हा एकदा सांगतो वेळ तुमच्या हातातली गेली नाही. संधीचं सगळेजण सोडू नका. पुन्हा 40 वाटा याला जिकडे जायचं तिकडे जाय. राजकीय पक्षातल्या सगळ्या मराठ्यांना पण सांग ज्या दिवशी समाजावरती जातीच्या लेकरावरती संकट उभा राहताना त्या दिवशी असं तुटून पडावं लागतं समाजाचं आणि समाजाच्या पोराबाळाचं रक्षण करायला. मी या संभाजीनगर मधून सगळ्या पक्षातल्या भाजप असो शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस बेसराम काय काय असं सगळ्यांच्या पक्षातल्या सगळ्या आमदार खासदार मंत्र्यांना विनंती करतो जर माझ्या लेकरा बाळाला समाजाला जर त्रास द्यायला लागले कधीतरी माझ्या समाजाच्या लेकराच्या पाठीवर हात फिरायला बाहेर आहे. एकदा तरी जीवनात तुम्हाला मरताना असं वाटलं पाहिजे ज्या दिवशी माझा समाज संकटात आणण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी मी रस्त्यावरती होतो समाजाच्या खांद्याला खांदा लावून. आणि सगळ्या पक्षातल्या नेत्याला पदाधिकाऱ्यांना त्यांचे अध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष असतील सरपंच ग्रामपंचायत सदस्य सभापती जिल्हा परिषदचे महापौर नगराध्यक्ष आमदार माजी आमदार खासदार मंत्री यांना सगळ्यांना आव्हान समाजाला कधीतरी वाटलं पाहिजे आणि तुम्हालाही वाटलं पाहिजे समाज जर अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या समाजाच्या लेकराला वाकड्या नजरेने जर बघितलं तर रस्त्याला सुद्धा फिरून देणार नाही. एकदा घरच्याला मराठी करा आणि त्या भूमिकेत तुम्हाला उतरावंच लागणार. काही नाही करून बोललं जात आहे राव काय नाही करून याच्यापेक्षा काय सांगतात बाळगून. इथं बसलेले मराठी मला सांगून टाका काय चूक आहे माझी. तुम्ही म्हणता ते ऐकायला तयार आहे. मला काय कमायचं आहे कुठं कमायचं असतं तर मागच मोठा घेऊन पळून गेलो असतं तुम्हाला सापडून गेलो असतं इतके दिले असते मला. मी काय चूक केली मला सांगा. समाजासाठी राजपाट करतो उपाशी तपाशी राहतो रक्त जातो समाजाच्या लेकराला मोठं करतो रोज बाळांचा वेळेत लेकर येतो. काल एक अशी गरीबाची लातूर जिल्ह्यातली मुलगी आली होती. त्यांचे आई बापा रडून सांगत होते मी माझ्या आयुष्यात पूर्ण ताकदपणा लावली असती तरी माझी पोरगी मी कधीच MBBS करू शकलो नसतो. काल टॉपच्या कॉलेजला माझ्या लेकीचा नंबर लागला म्हणून सगळं गाव कुटुंब आनंद. एकट्या लातूर जिल्ह्यात 30 मुलं लागली एकट्या लातूर मध्ये. ते मास्तर आलं बेदाला ते मला वाटलं नाव सांगू नका माया मागा लागत म्हणलं नाही सांगत भाऊ काय सांग. ते म्हणजे 7 वर्ष इथून पाठीमाग 5 नाही तर 6 पोरं लागायचे दरवर्षी. तुम्ही लातूरला यायचं कळालं रातभर झोपलो नाही म्हणे मी केव्हा येतो तुम्हाला दाखवतोय. 30 पोरं पहिल्यांदा लागले म्हणे मराठीचे 30 पोरं पहिल्यांदा. आणि ते कोणतरी टॉप कॉलेज होते राज्याचा डाटा मी आणखी घेतला नाही. मग राज्यात किती लेखी बारी गेल्या असतात. आता पाठीमागच्या आठवड्यात भरती झाली महाविद्यालय 750 लेकर गेले हो आपले. मग तुमचा माझा मत वेदांता पुढं तुमच्या माझ्या लफड्यात नसलेला समाजाचा बळी जायचा. तुमच्या माझ्या साध्या चिल्लर नाराजीमुळं समाज कशाला पानाला लावायचा. आता आपलं काही असेल तर आपण बघू समाज नको पानाला लावायचा. एकदा जर समाज मोडला ना उठणार नाही. बरोबर तुम्हाला खोटं सांगत नाही. एकदा जर समाज मोडला तर उठणार नाही. मी एवढा तक धरून आहे माझी पाटणं थपटीत नाही इतका तक धरून आहे. उभा राहता येत नाही चालता पण येत नाही आणि त्रास पण लई आहे. पण समाज मला हरताना बघायचा नाही म्हणून मी तक धरून आणि मी हरवून देतो ना.
मी समाजाला हरवून देत नव्हतो, कोणाचा बाप येऊ नये. आपल्याजवळ एकदा गोडीत असतं, दुसऱ्या वारी काय असतं तुम्हाला माहित नाही. कोणासाठी काय चुकीचं केलं? 2 वर्ष वेळ दिला. काय पाहिजे आणखी तुम्हाला? या संभाजीनगर मधून सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांना सांगता आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगता. मी जास्त मीडियावाल्याच ऐकतो, ते म्हणले थोडा आवाज बोलत त्याला मला बरं जाऊन द्यावा, थोडं बोलू काय करता मला. कारण माझा स्वभाव कसा आहे सरळ सांगतो मी तुम्हाला. जो माझ्या समाजाची सभ्य वागतो त्याच्या संग मी सभ्य वागतो. आपला धंदा कसला. माझ्या समाजाची तुम्ही सभ्यच वागत नाही, असभ्य वागता, माझ्याकडूनच सभ्य भाषेची तुम्ही अपेक्षा करता. ज्या समाजानं तुम्हाला ही खुर्ची दिली कधीच मिळणार नव्हती, पश्चाताप करत होते, इतके मेटाकुटे लावला होता, पुढे हात टेकले होते. माझ्या मराठ्याची सत्ता नाही येऊ शकत कोणाची. आज तुम्ही कुरघोडी करायला लागले मराठ्यांवरती. मराठी ही साधी सोपी गोष्ट नाहीये. उगा मी शांत बस म्हणतो म्हणून कुठे शांत बसते, नाही तर ते असे खऱ्या खालते. ते म्हणतात आरक्षण राहू द्या, थोडं मग बघायचं काय त्यांच्याकडे. म्हणलं नको बाबा बस. हे जात उलट काही काही ओबीसीच्या बांधवामध्ये आपल्याला आंदोलनात असणारे मराठी इतके शांत कसं बोलले असते ना, हे कवच ऐकून घेतले. अरे म्हणलं बाबा मला समजूच कुणाचा देवारा केलाय. कुणी म्हणतो तो पाटील आहे, मग पाटील म्हणलं गेले भया माझ्या साडी काय, आणि आपण सगळे ताईटच आहे. मला नुकसान न होता समाजाला काय जितकं घेता येईल तितकं द्यायचा मी प्रयत्न करतो. तुम्हाला काय करायचं? दगड हल्ले तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे आणि शांततेत केलं तरी आरक्षण पाहिजे. तुम्हाला काय देणं घेणं का? तुम्हाला आरक्षण देतो ना. तुम्ही फक्त शांत राहा, दगड पेग जाळ पडू नको. आरक्षण मिळतंय, टेन्शन घेऊ नका. नुसतं गोटागोटीनंच आरक्षण मिळतं असं काय नाही. मी याच्यापेक्षा काय करू? या राज्याला माहित असावं. हे राजा शांत उभा राहा बाजूचे टपाटपा बसले होते मराठी एकानं ऐकते. आता पहिल्यांदा असं होतं तय ठेवायचं मला खाली बस म्हणलं तो नाही बसायचा. आता आपण एका मला खाली बसतो, जागा देतो. आणि तुम्हाला एक सांगू, मला हौस नाही या जागेची, खोटा नाही सांगत. पण बरं झालं ते समाजाने केलं आणि समाजाने सुद्धा मोठं मन दाखवलं. रेंड्यात कसा सवय लागले मराठाला, म्हणूनच मराठा सुधारणार आहे. आपण जशी सवय असेल तसं समोर त्याला. तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगत होतो. एक बरोबर इकडे गुळगुळ बोलणं बंद करायला का नसते. बाराबाला पोरांना बोलू नका. आता मग मुख्यमंत्री झाले. खरं सांगता मी खोटं बोलत नाही समाजाला, म्हणून तर समाज नाही सोबत. मुख्यमंत्री आले ते म्हणजे हिवर कसं सगळे म्हणून मला त्यांना दोन्हीच्या 17 ताळी बिल्डिंगवर बघा ते चढणं, तिला पायऱ्या नाही, भैऱ्या नाही, काही नाही. त्याच्या सुद्धा हे मुंबईत त्यांना टेन्शन येते किंवा आता दाखवून घालणं घेण्याचं करतं. मला त्यांच्याच मंत्र्यांनी सांगितलं, हा बघ महाराज पोटा असं होतो. ते म्हणले त्याला फुल टेन्शन आलंय, पण ते दाखवतोय असं नाही. एखादा नाही का घेतच ना लोकांना असं दाखवत असतो. बरंच छातीकडे जातो, मी छाती काढून केली का एवढी एवढी विने सगळे काढून रागवली. तसं झालंय त्याच. ते घाबरल्यासारखं दाखवत नाही फक्त, आणि मग ते येतं. आणखी मराठाची दखलच नाही घेतली. असं असं चाललेलं आहे. पण त्यांचे मंत्री म्हणतात लय पातळ जाईल. मी नाव सांगून बघ कपाच्या दादाला घेऊ मंत्री म्हणला, त्याला काय म्हणून काय चाललं. ते उगाच लोकांना काहीतरी गैरसमज जावा, लोकांना काहीतरी वाटावं किंवा दखलच घेत नाही, मराठीचं जवळ आलं तरी काही नाही. आपण सगळे खरबत चालू करू आणि नसले खरबत आपण मुंबईत गेलो सुरू करू. मुंबईत जर खरबत सुरू होते त्याला काय. मी आशावर जगत नाही कधी, मी कधी आशावर जगत नाही. मला माझ्या मराठ्यावर विश्वास आहे, मला माझा स्वतःवर विश्वास आहे. आणि लढून मिळून मी कट्टर आहे उपोषणाला. मरून जर वापस नाही आलो ना
मग बोला. एक तर आरक्षण घेऊन येणे देताना मरूनच मैदान सोडणार नाही. तसं मैदान सोडणारे आवाज आपले क्षेत्रीय मराठ्यांच्या कुळात वाढलं. क्षेत्रीय मराठ्याकडे दोनच विषय असते. मैदानात जर उतरलं विजयाचा टिळा लावून वापस यायचं नसता, मरून वापस यायचे. क्षेत्रीय मराठ्यांचं वापर असा अर्धा सोडीत नसतो. फळकोटा नाही करत. 1 वर्षभर केलं, 2-3 महिने केलं, बस झाला आता कव्हर करू, तुकडाच काढणार आरक्षण. अर्धवट नाही सोडणार. मी वेळ देऊ किती? काही लोकांना वाटत असं यांनी सरकारसोबत चर्चा करावं, वेळ द्यावा. किती वेळ देऊ? तुम्हाला आत्ताच उपोषण आठवत आहे का? शेवटचं मुख्यमंत्र्याच्या वतीनं मुद्दाम सांगतोय, राज्य ऐकतंय सगळं, तुम्हाला पण माहित असं म्हणून पुन्हा पुन्हा आठवण करून देतोय. आणि ज्यांना ज्यांना मुंबईत वाटतंय की आमच्यामुळे ट्रॅफिक जाम होईल किंवा मुंबई जाम होईल, खास करून मुंबईकरांसाठी पण सांगता. या छत्रपती संभाजीनगर मधून जाहीरपणा सांगतो, आता शेवटचं उपोषण झालं त्यावेळेस सुरेश धस साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं मला मुख्यमंत्र्यांनी पाठवलं. हे सगळे मीडियात आलं. आत्ताच सरकार स्थापन झालं. ऐका बघा, आत्ताच सरकार स्थापन झालंय. मी म्हणलं झालं की 1 महिन्याची वेळ घ्यावा, कारण त्यावेळेस 3-4 महिने झाले होते. 3 महिने 1 महिन्याची वेळ घ्या. ते म्हणले नाही 3 महिन्याची वेळ घ्या. आता सरकार स्थापन करून 8 महिने झाले. म्हणजे त्यांना देतात 3 महिन्याची वेळ, 6 महिने झाले. दुप्पट. मुंबईकरांना सांगणे चूक आमची का त्यांची तुम्हीच सांगा. गॅजेटियर तिन्ही पण हैदराबादचे असं 11 महिने झाले. 11 महिने घेतले. कधी लागू करायचं? काय त्याच्यात वाचण्यासारखं? तुम्ही जर म्हणता मला अभ्यास करायचा, मला वाचायचं, त्यात वाचण्यासारखं काय? 58 लाख नोंदीचा अहवाल दिला. मराठा आणि कुणबी एक ही पहिली मागणी आहे. त्यावेळेस गिरीश महाजन साहेब म्हणले होते, कुठलाही कायदा पारित करताना आधार लागतो. ठीक आहे म्हणलं, आधार. आता 58 लाख नोंदीचा अहवाल, कायदा पारित करायला तुम्हाला आधार पाहिजे किती? ओबीसी जेवढ्या जात्या गेल्या त्यांचा कोणाचा आधार नाही, तरी पण आरक्षण दिलं गेलं. आमच्याकडे कोणतं तरी सारखं तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण झालं राहू द्या तुम्हाला. पण 58 लाख नोंदीचा अहवाल आहे. आता हरकत काय मराठा आणि कुणबी एक तयार करायला? सरळ आणि सोपं. प्रत्येक वेळेस वेळच दिला. वाशीतून आधी सूचना काढली सगळ्या सोयऱ्यांची, त्याला सुद्धा वेळच म्हणते. 1.5 वर्ष झालं. किती वेळ द्यायचा? मुंबईकरांना त्रास होऊ नये, सरकारला त्रास होऊ नये म्हणून मराठ्यांनी ती भूमिका घेतलीच ना. वेळोवेळी तुम्ही अडचणीत नाही आले पाहिजे, आम्ही पण अडचणीत नाही आलो पाहिजे. तुम्ही 6 महिन्यात सगळे सोयरे अंमलबजावणी करू म्हणले, का केली नाही? काय चूक आहे बाबा आमची? आता प्रश्न आहे, आम्ही तुमचं काय ऐकावं? मुंबईत येऊ नये हे काय का? आम्ही काय चूक आमची? 2 महिने मागितले, 3 महिने दिले. 30 दिवस मागितले, 40 दिवस दिले. हे मुद्दाम मी सविस्तर सांगायला लागलो, कारण मला वाटतं आता ही याच्यानंतर बैठकच होणार नाहीये. कारण मला सुद्धा थांबून आमचाही रिव्हिजन सुरू आहे. अंतर त्यामुळे आता गाव सोडत नाही आम्हाला. म्हणून सविस्तर यासाठीच सांगायला वेळ द्यायचा आहे. चूक दाखवा मला. तुम्ही आडमुठेपणा करायला लागला. चला समाजाचं ऐकतो. प्रत्येक वेळेस वेळ दिला. पहिल्यांदा म्हणले गॅजेटियर नाहीये, ते सत्य. महाराष्ट्र सरकार
ठीक आहे म्हणलं काय केलं पाहिजे तुमच्याकडे घ्या की म्हणलं तुमचं घेत नसतो आम्ही आयला म्हणलं तापच झाला आता म्हणलं मग 100 राजे आले ते म्हणलं आम्ही हैदराबादला जाऊन आणतो म्हणलं आणा गेले तिथला मुख्य सचिव म्हणजे आम्ही तुमच्याकडे देत नसतो कारण तुम्ही सरकार आहे शासनाकडे आम्ही देत नाही प्रशासन पाहिजे आम्हाला झाला का गोळ बरं एवढं मोठं गॅजेट जर देत होतं तुम्हाला काय चाव होतं का ते एका नोंदीसाठी जीव जातो भाऊ मी एका नोंदीसाठी एवढं मोठं गॅजेट कसं सोडी गॅजेट हैदराबाद घेऊ महाराष्ट्र सरकार गॅजेटच नाही जर असतं तर उत्तर पण देतो तुम्हाला जर असतं तर 100 राजे कशाला गेले असते मुख्य सचिवाला घेऊन दुसऱ्या वेळेस मग आम्ही सांगितलं तुम्ही मुख्य सचिव घेऊन जा पुन्हा इमान केलं त्याच्यात डिझेल टाकेल घातले त्या पळले त्यांचा मुख्य सचिव आपला मुख्य सचिव आणि 100 राजे देसाई स्वतः आंतरवाडीत घेऊन त्यांनी सांगितलं 9,000 रुपये आम्ही अटेस्टेड करून आणल्या आता काय अडचण आहे तिथे एक शब्द वापरला होता नुसतं गॅजेट आणि दस्तावेज आणून जमणार नाही तिकडच्या सरकारनं यांना हस्तांतरित करताना जर अटेस्टेड करून दिल्या तर आपलं आरक्षण टिकत अटेस्टेड करून आणा शिक्के मारायला पेढे घेऊन जा आपल्या नुसते शिक्के हाताना मग काय अडचण आहे आणल्या म्हणून दिल्या पुन्हा काय गोळ झाला काय माहित नाही 2 महिने म्हणजे समिती स्वतः नाही म्हणजे समितीला म्हणा पुन्हा समितीला इमानाचा दंगा केला होता ते पुन्हा समितीने जमवलं 100 राजांनी आणलेलं 13-14 महिने झाले आणि समितीने आणलेलं 11 महिने होऊन गेले किती दिवस अभ्यास करायचा काय चुकी माहिती मी नाही हो दे काय होतं ह्या नाही मी मुंबईत घेतला हो दे काय तुम्ही एवढं आमचं लेकरा बाळांचं वाटोळं बघत असाल तर मी नाही सोडू शकत या झाडत्या गावात जर तुमचा सातबार असेल तर तुम्हाला जमीन दिलीच पाहिजे या मताचा मी कोणत्या ओबीसीचं मागत नाही कोणाचं नको आम्हाला आमचा जो हक्क आहे तो द्या सरकारी दस्तावेज गॅजेट सरकारी दस्तावेज काय अडचण तुम्हाला द्यायला शाहू राजांच्या संस्थांचं सातारा संस्थांचं गॅजेट पश्चिम महाराष्ट्राच्या सगळ्या वस्तू अडचण काय तुम्हाला द्यायला बॉम्बे गव्हर्नमेंटचं द्यायला तुम्हाला हरकत काय कारण त्यावेळेचे शासक सुद्धा तेच होते कोणाचा काय व्यवसाय आहे कोण काय करतं याच्या सगळा लेखाजोखा त्यांनी ठेवला होता अडचण काय तुम्ही हसून जर देणार नसलात तर मग यावं याचा अर्थ असा होतो जाणून बुजून आपल्या लेकरा बाळाचं वाटोळं करायला ते निघाले याचा अर्थ दुसरा होत नाही आता तुम्ही आणि आपण ठरवायचं वाटोळं होऊन द्यायचं का आरक्षण आणायचं कारण काय असतं लक्षात ठेवा एकदा जर लेकरा बाळाचं वाटोळं झालं तर कोण संधी नाही शिक्षण माफ झाल्या एवढी 60% गोष्ट न राहिला बीड जिल्ह्यात एक माजी मंत्री सांगू का काय माहित तुम्हाला मंत्री बीड जिल्ह्यात एक माजी मंत्री त्यांच्या मुलाचा 6 महिन्यापूर्वी पेपर झाला त्यांना नावाची चरित्र तुमचं सांगू का नाही त्यांना चरित्र त्यांना अडचण येऊ नये म्हणून आपण कोणाला अडचणीत आणत नाहीत म्हणून तरी हा मराठी व्यवसाय सगळ्यांचा गैरफायदा नाही होत आपण मला बोलल्याशिवाय मी कुणाला माघारी बोलत नाही मला बोलायला मग सुरू करतो त्यांच्या मुलाचा 6 महिन्यापूर्वी पेपर झाला आणि पेपर झाल्याच्या नंतर त्यांचं प्रमाणपत्र मिळालं 2% हुकलं त्यांचं बरोबर 2% हुकलं म्हणजे तुम्हाला हे सांगतोय श्रीमंतीला सुद्धा आरक्षण किती गरजेचं आहे श्रीमंत मराठ्याच्या डोक्यात जर काही फॅट बसलेला असेल तर त्यांनी काढून टाका माझ्याजवळ पैशाचे अमुकाचे प्रॉपर्टीचे लेकरं बाळ सुखात नाहीत लेकरा बाळाला जे पाहिजे ते तुमच्या प्रॉपर्टीकडे नाही बघत
मित्राबरोबर राहतं, आपली मुलगी मैत्रिणी बरोबर राहते, तिला वाटतं आपण त्यांच्या तोडीस तोड चाललो पाहिजे. ते तुमच्या प्रॉपर्टी नाही बघत, ते जरा 1% होतं ना, ते रात्रंदिवस घरात विचार करत बसतं, ते लागलं मी नाही लागलं, ते लागलं मी कसं का नाही लागलो. तुमच्या प्रॉपर्टीकडे नाही बघत. लेकरा बाळांच्या इच्छा पूर्ण करायच्या असल्या, त्यांचं स्वप्न आपल्याला साकार करायचं असलं तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही. त्या माजी मंत्र्याचा पोराचा 2% नंबर होता, 6 महिने प्रमाणपत्र निघालं, त्यांनी ते मार्क जोडले, 8 मार्क शिल्लक निघाले, ते उठल्यानंतर निघाले. ते म्हणे हे प्रमाणपत्र जर 6 महिन्यात निघालं असं माझं लहान पोरगं कलेक्टर झाला असता. म्हणजे श्रीमंत सुद्धा डोळे उघडा. राजकारणाच्या येण्यापायी राजकीय नेत्याला सत्याला मोठा मानण्यापेक्षा जातीला आणि जातीच्या पोरांना आधी मोठा माना, स्वतःच्या लेकराला आधी मोठा माना, तरच आपण सुधारणा घेतला नाही सुधारत नाही. तुम्हाला मानावंच लागणार आहे, कारण एवढं कोणी कुणाचं नाही. आपलं जर दुखायला लागलं, आपण जर आजारी पडलो, दवाखान्यात जर आपण गेलो, कोणता नेता आपल्या पाठीमाग फिरायला येणार नाही, पण आपला पोरगा किंवा पोरगीच आपल्या तोंडावर पाठीमाग फिरायला नाही. मराठीच्या नाट्याला म्हणून आधी लेकर बाळा आपल्या समाजाने लेकराला मोठं करायचं बाबा. इथं श्रीमंत मराठ्यांच्या डोक्यात काय हवा काढून टाका. प्रत्येक मराठ्यांच्या मनातलं आपण काम करतो. गरिबाचे लेकर हजारात अधिकारी बनायला लागले आता, हजारात. मला वाटतं नांदेडचं पोरग कलेक्टर झाला आता 2-3 दिवसापूर्वी, पण मी ओबीसीतून. तुमच्या घरात तुम्ही श्रीमंत असाल, तुम्ही गरीब असाल, तुमच्या दारापुढं जावी लागली पाहिजे लाल दिव्याची. सन्मान वाढणार, कॉलर टाईप करून चालणार, तुम्ही रस्त्याने कॉलर टाईप करून. तुमची मुलगी लाल दिव्यातून आली, तुमचा मुलगा आला, PSI झाला, तहसीलदार झाला, इंजिनियर झाला, MBBS ला गेलंय, BHMS ला गेलंय, MD झालंय. आपले पोरं हुशार असून सुद्धा जे पद मिळवायचे ते आरक्षणामुळे नाही मिळू शकत. पडून तुमच्या गाडीवरती महाराष्ट्र शासनानं, भारत सरकारनं काय काम होतं काय तुम्हाला? तुम्ही जर श्रीमंत असताल तर तुमची उंची आणखी वाढत. इथे शेती साथ द्यायला पाऊस येतो, येतो एकाएकी लगेच बंद होतो, मालाला भाव नाही, झालं नसता. खड्डा पाडायला घरात सुद्धा कुणीतरी नोकरीला लागतं. म्हणजे इकडचा खड्डा इकडं, इकडचा खड्डा इकडं भरायची ताकद मराठ्यात तयार होईल. नुसतं शेती कसतो आपण, नुसती शेती कसतोय आपण, आणि रात्रंदिवस लेकरा बाळांचे स्वप्न बघतो. साहेब स्वप्न कसं बघू? इथं पोराला किंवा कोणी जर फीस कमी पडली ना तर 50,000चे दार झिजावं लागते. 50,000चे दार. आई बापाला माहिती आहे जमीन कशी घाण ठेवायला लागते, कशी सोडायला लागते, कसा ऊस तोडावा लागतो, कसं कंपन्यात काम करावं लागतं. लेकरा बाळाला उंचीवर नाही, नुसतं झोपत बसू नका. भूक लागली, उशीर झाला, काही झालं की गाड्या बघायला लागले, जस का रोजाना बशी राहिलं. इतकं जागा लावा लागणार आहे ना, जेवतं ताट वाटायची वेळ आली. समाजावरती चालून जर एखादा संकट आलं तर जेवतं ताट वाजून भेटून त्याच्यात सहभागी व्हावा. असं कधी होत आहे का? तुम्हाला कोणी मारायला आलं, तुम्ही घरात बसता आणि मग तुम्हाला थांब जरा कपडे घालतो, मी जेवढत नव्हतो. तुम्ही आहे तसंच होता ना, कारण सामना आणि संघर्ष जसं असेल तसंच करावा लागतो, तर विजय होतो, नाही तर विजय होत नाही. आंध्रा पण मिळत नाही. पोषणाला बसायचं मग मी मरण का काय मरण तुला कसं सांगितलं? परवा नाही करायला लागत. मरण येणार आहे का विजय होणार आहे, बसताना त्याचा विचार नाही करायचा. आग राखून काम केलं तर समाज डुबतो. समाज डुबून द्यायचा नसता. जे होईल ते, जे कंपाळावर लिहिलेलं असेल ते होईल. मैदान सोडून जगायसाठी जीवन
जगायचं नाही, मरू दे एकमेकाला. कळलं तर माझ्या समाजात लेकर सुखी होतील ना, हे उद्देश मनात घेऊन रात्र दिवस लढतो नाही भेट मारायला. आता नांदेड दवाखान्यात होतो नाही थांबलो. मला माहिती आहे आता हीच वेळ मराठीवर बोलायला टाकायची. काही काही लोक आपल्या म्हणते काही काही तुम्ही घरी लगेच होणार. तुम्हाला काय माहिती जो माझ्या समाजाशी वाईट बोलतो नाही इच्छा त्याला नीट बोलायचं. तुम्हाला काय करायचं त्याला माहीत भाषा कळते. याच्या आधी काय गोडी सांगितलं नाही, याच्या आधी मराठ्यांच्या लढाई झाल्या नाही, मोर्चे आंदोलन झाले नाही. त्यांनी समजून सांगितलं नाही सरकारला. कायद्यात घटनेत समितीनं आयोगानं शांततेत मोर्चे काढले, हजारो बैठका पण घेतल्या. लेटाने कंद्या द्यायचं जुळलं. आपले लोक इथून पाठीमागे लढणारे 20-20, 30-40 वर्षापासून मथळे झाले पण यांनी नाही ऐकले. मग तुम्हाला काय देणं घेणे आता यांना तरी रोज मार्ग पाहिजे. बर उद्यापासून घोडे लावायचा बंद करतो. पण एक उत्तर द्या मला आता तुम्ही कसले सगळे आणि खरं उत्तर द्यायचा, खोटं नाही. तुमचे आई बापा घरात बसले आणि तुम्ही दारात बसलेले. तुमच्या आई बापाला कोणीतरी शिवाय देतंय, अपमान करतंय. दारात बसलेलं पोरग गप्प बसन का? आणि ते पोरग जर गप्प बसत असलं तर मराठीच्या